वा मस्त. काय झालं? काय कॉफी वेगळी झाली आहे का? नाही, कॉफी नेहमी सारखीच आहे, मला वेगळी लागते. जय, आज तू खुश केलंस मला. मी काय केलंय आता? म्हणजे तू रजनीला सरळ सांगून टाकलंस की मी मीटिंगला येऊ शकत नाही, मला आदितीला घेऊन डॉक्टरकडे जायचंय. क्या बात आहे. वा वा वा. चेहरा पडला होता तिचा. बरोबर आहे ना? अरे कुठेतरी हे सगळं थांबायला हवं, तिला कळत नाही ना. नाही काका, मी पण खूप सहन केलं, आज राहवलं नाही म्हणून बोललो. जय सर, वा 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 वा, मस्त. आई शपथ, एक नंबर गुगली टाकली तुम्ही. रजनी मॅडमची एकदम विकेट, लय भारी. माणूस प्रेमात पडला की कसा बदलतो बघा कदम सर. काय बोलतोय? ए तांगडे, हा काय बोलतोस तू? कोण कोण प्रेमात पडलं? मला काय वाटतं जय सर, तुम्ही ना कदम सरांना सगळं सांगून टाका. आपलेच आहेत ते, नाही कोणाला सांगणार. हा, उलट तुम्हाला ते मदतच करतील. मोठे आहेत ते, एक्सपिरियन्स, काहीतरी एक्सपिरियन्स असेल ना. मग मला गॅरंटी आहे हेच तुम्हाला मदत करतील. नाही काय बोलतोय? कदम सर, तुम्ही इतके दिवस इथे काम करताय, एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का? कुठली? अहो, जय सर ना आदिती मॅडम. जय, तू तांगडेला सगळं घ्या. म्हणजे तुम्हाला पण सगळं माहित आहे? अहो, असणारच म्हणा. मग तुम्ही तर लगेच ओळखला असणार. मी म्हणलं ना तो जय साहेब, एक्सपिरियन्स. एक्सपिरियन्स. उगाच नाही केस पांढरे झाले, पांढऱ्याचे काळे झाले. आणि कदम साहेब, मला पण माहित आहे, मला पण बघता क्षणी कळलं. झालं, संपलं सगळं. संपलं कसं? आता तर कुठं सुरुवात आहे. पण हे सगळं रिस्की आहे. अहो काका, रिस्क? अहो रिस्क कशात नाही सर. म्हणून काय मन मारून जगायचं? अहो ठीक आहे ना, कळेल तेव्हा कळेल सगळ्यांना, पण तेव्हाच तेव्हा बघू. पण आपण कधी कामाला येणार? जय साहेब, तुम आगे बढ़ो, मैं तुम्हारे साथ है. जय, थांब. तांगडे, ना तुम्ही आदिती मॅडमला काय कॉफी बिस्किट हवंय जरा बघता का? नाही, त्यांना औषधही घ्यायची आहेत ना. बघा, याला म्हणतात प्रेम. किती काळजी आहे आदिती मॅडमची. तांगडे, प्लीज तेवढं बघता. जातो जातो साहेब, पण तुम्ही घाबरू नका. कदम सर आपलेच आहेत, हे नाही सांगणार कुणाला. चला. यांना वेड लागले, याला वेड लागले प्रेमाचे. मला वेड लागेल? तू काय झालंय का तुला? तू काय तांगडीला काय कोणाला पण काय सांगतो? काका काका, मी तांगडेला काही सांगितलेलं नाही. आता त्यालाच असं वाटतंय की मी आदितीच्या प्रेमात पडलोय. तू आदितीवर प्रेम करतोस? काका, अहो, तू मला उगाच समजावण्याचा प्रयत्न करू नको, सांगतोय. हा हो, मी एक शब्द तरी काढलाय का तोंडातून? नाही काढलं नसशील, पण काढशील याची खात्री आहे मला. आता मी खूप चिडलेलोय सांगतोय, आणि मला त्याच मूड मध्ये राहायचंय. बरं, मी आता एक शब्दही बोलत नाही. झालं? हद्द झाली, हद्द. हा, इतका वेळ बाहेर, काय किती समजावायचं किती? हो, कशाला चिडताय एवढे? जाऊ दे ना. जरा हातातही पण आवरा.
आणि दिलेल्या शब्दाला जरा जागा. आता म्हणालीस ना काही बोलणार नाही म्हणून. पण तुम्ही किती चिडताय? हे बघ, कारणाशिवाय चिडत नसतो मी. हा, तुम्ही म्हणजे ना, हे बघा आलेच. खूप चिडलेत ते. एक तर त्यांची कुमुदिनी आज येणार नाहीये आणि तुम्ही दोघं त्यांना न सांगताच ऑफिसला गेलात, त्यामुळे जास्तच. बरं, आता आलाच आहात ना, आता फ्रेश होऊन या. थांबा. सॉरी काका. काय लगेच सॉरी? काय काय झालंय कळलं पाहिजे ना तुम्हाला. हो, सांगायचं ना. सांगितलं. अच्छा, म्हणजे कान टोचणीचा कार्यक्रम इथेच उरकलाच वाटतं तुम्ही. हो, राहू दे ना आता. ते माफी मागतायत ना, आणि तुमची कुमुदिनी काय येईल ना नंतर कधीतरी परत. हो. काय हो, काय हो, हे कुमुदिनीचं काय मध्येच? तिला उगाचच मध्ये आणू नका तुम्ही. हा, तिने काय केलं बिचारीनी? कुमुदिनी न आल्यामुळे मी रागवलो. हा, असं सांगितलंच वाटतं यानं तुम्ही. काय हे बघा, मी कुमुदिनीसाठी रागावलेलं नाहीये. हा, तिचं काय येईल कधीतरी. कधीतरी म्हणण्यापेक्षा लवकरच. हा, मला म्हणाले तशी. नाही तर काय, मी तिच्या ऑफिस मध्ये जाऊन भेटेन तिला. ती काय राहते काय मला भेटल्याशिवाय? काय कॉन्फिडन्स आहे. तू मध्ये मध्ये बोल नको, आणि कुमुदिनीला मध्ये मध्ये घेऊ नको सांगतोय. काय मी वैतागलोय ना ते तुमच्या वागण्यामुळे. हा, एकीकडे आपलं आपलं म्हणता आणि परक्या माणसासारखं वागता काय रे? काका तसं नाहीये. तू काही बोल नको. हे सगळे लपवतात माझ्यापासून. परस्पर सगळ्या गोष्टी करतात. दिवसभर घरीच होतो ना मी. मग डॉक्टरकडे चला असं हक्काने सांगू शकले असते की नाही मला? काका, जय होता ना सोबत माझ्या, म्हणून तुम्हाला सांगितलं नाही. त्यासाठी ऑफिसला गेलीस, मग जय सोबत हॉस्पिटल, परत तिथून घर. तरी नशीब आज विरारला नाही गेली. नाही, मी तुला सांगतो, ही मुलं आहेत ना, ही आपल्याला अजूनही परक समजतात. घरमालक आहोत आपण. पण घर मालक दर महिन्याला घराचं भाडं देतात ना, बस संपलं. काय त्यांचं आयुष्य आहे, करू दे काय पण त्यांना. नाही नाही काका, तसं नाहीये. आपण वाटल्यास परत एकदा जाऊ ना डॉक्टरकडे. ऍक्च्युली तुम्ही एवढा प्रवास करून आलात आणि तुम्ही दमला होतात, झोपला होतात, म्हणून मग वाटलं तुम्हाला डिस्टर्ब करू नये, म्हणून मग तुम्हाला न सांगता गेले मी. सॉरी, पण प्लीज असं बोलू नका. तुम्ही आमच्यासाठी जे काही करताय किंवा जे काही केलंय त्याची परतफेड आम्ही काही केल्या करू शकत नाही. खबरदार, पुन्हा परतफेडीची भाषा केली तर काय? परतफेड त्यांचीच करतात ज्यांचं कर्ज असतं आपल्यावर. काय रे, आमचा हक्क आहे रे बाळानो तुमच्यावर, आणि तुमचाही आहे आमच्यावर. ते काही असेल ते हक्कानं सांगायचं. काका, खरंच सॉरी. आता एवढं लेक्चर दिलं मी, हा, तरी सांगत नाही तुम्ही. अरे डॉक्टर काय म्हणाला? डॉक्टर म्हणाले ठीक आहे आता. म्हणजे
तसं काही फार काळजी करण्याचं कारणच नाहीये. हो. तरी सुद्धा आदिती, तू थोडे दिवस जरा कमी धावपळ कर. बरं, आता जा, फ्रेश होऊन घ्या, आवरून या दोघं. हं? नशीब. खरंच रे, किती चिडले होते ना काका. काका चिडलेत असं काही कानावर जरी आलं ना तरी अख्ख्या दिवसभराचा फ्लॅशबॅक जातो डोळ्यासमोर. दिवसभरात आपण कुठे कुठे काय काय चुकलो याचे किस्से गोष्टी सगळंच आठवायला लागतं. हो ना. आणि मग त्यापासून वाचण्यासाठी नवीन नवीन कारणं डोळ्यासमोर येतात. पण मगाशी हे चेकअपचं काय प्रकरण आहे मला काही कळलंच नाही. जेव्हा काकूंकडे बघितलं तेव्हा कळलं. वेळ मारून नेण्यासाठी बोलले आहेत ते आहे. हो, पण आदिती, आज जर तू ऑफिसमध्ये आली नसतीस तर इथेच आऊ आणि तुझी भेट झाली असती. नशीब तू आज ऑफिसमध्ये आलीस. बापरे, आऊ इथे आल्या असत्या तर मी ना विचार सुद्धा नाही करू शकत या गोष्टीचा. हो, आऊ इथे आल्या असत्या तर सगळंच त्यांच्या समोर उघड झालं असतं. सगळ्या गोष्टी त्यांच्या समोर आल्या असत्या आणि मग लपवण्यासारखं काहीच राहिलं नसतं. पण जय, आज परत काकांना आऊंशी बोलता नाही आलं, त्यांना भेटता नाही आलं, याचं त्यांना नक्कीच वाईट वाटलं असणार. पण मला वाईट वाटतंय की हे सगळं आपल्यामुळे घडलंय. पण आदिती, काका म्हणाले ना, आऊंना भेटता नाही आलं याचं त्यांना काही वाटत नाहीये आणि आपलाही नाईलाज आहे ग. आणि काका जरी आपल्यावर रागवले असते तरी ते काही मनापासून रागवले नाहीयेत ना. हो, काका रागवले कारण त्यांना आपली खूप काळजी वाटते. त्यात आज मी त्यांना न सांगता गेले म्हटल्यावर त्यांना खूप दुःख झालं रे. पण आता आपल्याकडे पर्याय नव्हता. आणि आदिती, आत्ता याचा विचार करू नको. आपण जेवून घेऊया, नंतर तुला औषधं पण घ्यायची आहेत आणि मग आराम कर. नाही म्हटलं तरी धावपळ झालीये तुझी. जय, प्लीज औषध नको ना, प्लीज. आदिती, प्लीज औषध घे ना, प्लीज. उगीच चिडलात तुम्ही त्या मुलांवर. पण जीव लावलाय या पोरांनी. कधी कधी भीती वाटते, हे कधीतरी असं वागलेत. वाटतं आपला कंटाळा तर येत नाही ना या मुलांना. आपल्यापासून दूर जात नाही येत नाही मुलं. पण समजावून किंवा ओरडून सतत जाणीव करून द्यायची त्यांना आपण असल्याची. अहो, मला माहिती आहे ही मुलं तशी नाही आहेत. काय एका अनुभवामुळे मन फार भित्र झालंय ग. त्याला समजून नाही कळत. तुम्ही ना खूप विचार करता सगळ्या गोष्टींचा आणि अशा कवटाळून ठेवता सगळ्या गोष्टी. विसरा आता ते सगळं. आता महत्वाचं काय आहे, डॉक्टरांनी आदिती पूर्ण बरी झाली असं सांगितलंय. मोठ्या संकटातून वाचली होती. मुलीच्या जीवावर बेतलं नाही, हे चांगलं झालं. नाही तर काय झालं असतं आपलं. आणि ही पोटची पोर करणार नाही इतकी माया करते. उद्या काही बरं वाईट झालं असतं तर विचार पण करवत नाही ग असा. तुम्ही ना या मुलांमध्ये आपल्या मुलाला शोधताय. आपल्याला मुलगा होता असं नका हो म्हणू.
नाही, त्याचं वागणं तसं बोलायला भाग पाडतं मला. या मुलांबद्दल असं काही विचार सुद्धा करवत नाही. आणि आपला मुलगा, त्याचा विषय जरी निघाला ना तरी चीड आल्याशिवाय राहत नाही. हो, पण किती झालं तरी आपला मुलगा आहे तो. असून उपयोग काय? अगं, लहान मुलंच काय, मोठी माणसं सुद्धा ठेच लागल्यावर पहिलं आई असं म्हणतात. तुला आठवते का आपला मुलगा काय म्हणाला? आठवतंय? तो म्हणाला, आई पैसा का अमेरिका? नाही, तू बरोबर म्हणतेस. मी फार विचार करतो या असल्या गोष्टींचा. तुम्हाला एक विचारू? हा, बोल. आईबाप आपल्या मुलांच्या चुका पोटात घालतात, त्यांना माफ करतात. उद्या या मुलांच्या हातून काही चूक घडली किंवा अडचणीमुळे त्यांना काही लपवावं लागलं तर तुम्ही त्यांना अंतर नाही ना देणार? आता हे असं मध्येच का विचारतेस? नाही, तसं काही नाही. म्हणजे मुलंच आहेत ना, चुकू शकतात. पण तुमच्या धाकामुळे किंवा दराऱ्यामुळे कदाचित सांगू शकणार नाहीत, घाबरतील म्हणून. नाही, तू काही काळजी करू नको. काय, मला खात्री आहे दोघांची. जय अदिती मुळात चुकीचं वागतील असं मला कधीच वाटत नाही. माझा विश्वास आहे त्यांच्यावर आणि माझ्या विश्वासाला ते तडा जाऊ देणार नाही. आदिती, जेवण तयार आहे ना? माझं एक 10 मिनिटाचं काम राहिलंय, तेवढं करून लगेच जेवायला घेऊ. तू एक काम कर ना, ताटं घे ना तोपर्यंत. आदिती, हे आदिती, काय झालंय? अगं, का रडतेस? जय, आता बास झालं. आपण काकांपासून आता काही लपवायला नको. जे जे चाललंय ना ते सगळं थांबूया आता. एक मिनिट, तू रडणं थांबव आधी. मला सांग, काय झालंय? हा, आपण आता काकांना सगळं खरं सांगायचं. म्हणजे आपल्या आऊ ही त्यांची मैत्रीण कुमुदिनी आहे आणि आपण ऑफिसमध्ये आपलं लग्न लपवलंय, कारण ऑफिसचे नियमच तसे. अविनाश सर आपले बॉस आहेत आणि ते खूप चांगले आहेत. आणि इतर सगळ्याच गोष्टी ज्या आपण लपवल्या आहेत त्या सगळ्या सांगून टाकूया ना आपण काकांना, प्लीज. काय झालंय? आत्ता सगळं ठीक होतं ना? मी आत्ता बाहेर गेले ना, तेव्हा काकांचं बोलणं ऐकलं. जय, त्यांचा खूप विश्वास आहे आपल्यावर. त्यांना सगळं खरं कळायलाच हवं. आपण याआधी काही प्रयत्न केला नाहीये का दीदी? तेव्हा सुहासला तिथे बघून ते किती रागावले होते, किती चिडले होते, आठवतंय ना? तेव्हा जर त्यांना आपल्या इतरही गोष्टी कळल्या असत्या ना, तर एव्हाना घराबाहेर असतो आपण. आणि तेव्हा त्यांनी आपल्याला संधी दिली होती ना, अजून काही असेल तर सांगा म्हणून. आपण बोललो नाही तेव्हा. मग आता कसं जाऊन सांगणार? चुकलं आपलं, खरंच चुकलोय आपण तेव्हाच खरं तर सगळं सांगून टाकायला हवं होतं ना काकांना. अगं, पण आपण आत्ता जाऊन सांगितल्यावर ते आपल्याला माफ नाही करणार आदिती. जय, आपण परत आपलाच विचार करतोय.
आता त्यांचा विचार करूया. हे बघ, त्यांना सगळं खरं सांगून टाकू आपण आत्ता. त्यांना हे सगळं जर बाहेरून कळलं तर काय होईल जय? मनातून तुटतील ते. ठीक आहे, पण नंतर जे काही होईल त्याचा विचार केलाय? जय, मला त्याचा विचार नाही करायचा आता. ती आपली शिक्षा म्हणून आपण मानूया ना. आपण त्यांच्याशी खूप खोटं बोललो, त्यांच्याशी जसं वागलो त्याची शिक्षा मिळाली असं समजूया आपण. पण प्लीज आता त्यांना सगळं खरं सांगायचं, कारण मला सतत असं वाटतंय आपण त्यांच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतोय आणि मला खूप गिल्टी वाटतंय जय. ओके, मला नाही पटत हे जय. आत्ताच्या आत्ता आपण त्यांना सगळं सांगून खरं सांगूया, त्यांना सांगूया. ओके आदिती, ओके. तू नक्की विचार केलास? हो हो.